आज आपण पावटा भात कसा बनवायचा हे पाहणार आहोत। या अगोदर आपण वटाणा भात म्हणजेच मटर पुलाव देखील कसा बनवायचा हे पाहिलेलं आहे। मटर पुलावची देखील लिंक मी शेअर केलेली आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। अगदी चमचमीत असा पावटा भात कसा बनवायचा आणि तोही साध्या सोप्या पद्धतीने हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासोबत काही टिप्स देखील देणार आहे, जेणेकरून तुमचा भात अजिबात बिघडणार नाही, जास्त चिकटही होणार नाही। पाण्याचे अत्यंत काटेकोर असे प्रमाण सांगितले आहे। चवीला खूप छान लागतो पावटा भात, खूप कमी साहित्यांमध्ये बनतो, अप्रतिम, खूप भन्नाट होते ही रेसिपी। आपण हा पावटा मसाले भात प्रेशर कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे झटपट बनणार आहे। पहा किती सुंदर सुरेख दिसतोय, अगदी चमचमीत। तुम्हाला देखील असा पावटा भात खायला नक्कीच आवडेल। पावटा भात बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे आपण पाहूयात। तर पहा, अशा पद्धतीने मी तयारी करून घेतली आहे। पावटा भात बनवण्यासाठी जवळपास पावशर पावट्याच्या शेंगा मी आणल्या होत्या, तर त्या सोलून एवढा पावटा झालेला आहे। यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे। कांदा उभा किंवा असा बारीक देखील चिरून घेऊ शकता। एक वाटी ताजी कोथिंबीर बारीक चिरून मी घेतली आहे। कोथिंबीर थोडी जास्त घेतली आहे। खोबरं आणि कोथिंबीर आपल्याला जास्त लागणार आहे। एक वाटी खिसलेलं ओलं खोबरं मी ते घेतलेलं आहे। यानंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटोचे मोठे काप करून घेतले आहेत। तसेच 4 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्या आहेत। 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं हे ठेचून घेतलं आहे। तर या सर्व जिन्नस सोबत सुके मसाले आणि खडे मसाले देखील घेतले आहेत। 1 छोटा चमचा मोहरी, 7 ते 8 काळी मिरी, 5 ते 6 लवंग, 1 चमचा जिरे घेतले आहे। तसेच 1 छोटा चमचा शहाजिरी, 2-3 तेजपत्ता, 1 चमचा हळद। मसाले भात असेल तर नेहमी हळद थोडी जास्ती वापरावी। 2 छोटे चमचे काळा तिखट भाजीचा मसाला, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर। एवढेच साहित्य पावटा भात बनवण्यासाठी लागणार आहे। तांदूळ घेतला आहे मी 1.5 वाटी तांदूळ मी या ठिकाणी मोजून घेतला आहे, म्हणजे पाण्याचे प्रमाण अचूक घेता येते। अख्खा बासमती तांदूळ आहे हा, या ठिकाणी दुसरा कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता, तरीही पावटा भात भन्नाट होतो। पावटा भात प्रेशर कुकरमध्ये बनवतोय आपण। कुकर चांगला गरम झाला आहे, फोडणीसाठी तेल घेतीये। मसाले भात असेल तर तेल थोडंसं जास्त वापरावं लागतं, तरच भात छान चमचमीत होतो। 4 चमचे तेल घेतलं आहे। तेल गरम झालं आहे, खडे मसाले घालतीये। मिनिटभर तेलात परतून घ्यायचे आहे, म्हणजे मसाल्यांना स्वाद तेलामध्ये छान उतरतो। आता मिरचीचे काप घालतीये आणि ठेचून घेतलेलं आलं लसूण जाडसर ठेचून घेतलं आहे। मस्त खमंग सुवास येतोय। आता यामध्ये कांदा घालूयात। कांदा नरम होईपर्यंत परतून घेतीये। तर पहा, कांदा देखील तांबूस असा परतून झालेला आहे। आता यामध्ये घालूयात पावटा। 1-2 मिनिटे परतून घ्यायचा आहे। मीडियम टू हाय फ्लेमवरती पावटा देखील 1 ते 2 मिनिटे परतून घेतला आहे। आता सर्वात शेवटी टोमॅटो घालते। मध्यम आचेवर टोमॅटो देखील परतून घेतीये मी। हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतून झाल्या की याच्यामध्ये 1 वाटी खिसलेल्या खोबऱ्यापैकी अर्धी वाटी खोबरं फोडणीमध्ये घालतीये। राहिलेला खीस आपण पुढे वापरणार आहोत। सर्व जिन्नस 2-3 मिनिटे एकत्र छान परतून घेते। आता यामध्ये सुके मसाले घालूयात। हळद, तिखट, लाल तिखट पावडर। पुन्हा एकदा हे सर्व परतून घ्यायचं आहे। पहा, मस्त असा पावटा भात बनवण्यासाठी मसाला तयार झाला आहे। तर सर्व मसाले चांगले परतून झाले की यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहेत। तांदूळ मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतला आहे। मध्यम आचेवर तांदूळ भरपूर परतून घ्यायचा आहे, त्यामुळे भाताला चव खूप छान येते आणि भात खूप जास्त चिकट होत नाही। कोणताही मसाला भात किंवा पुलाव करताना हे लक्षात घ्यायचं आहे की तांदूळ छान मसाल्यांसोबत परतून घ्यावा। हे पहा, अगदी छान तांदूळ परतून घेतला आहे। पाण्याचं अचूक प्रमाण तुम्हाला सांगते, मी 1.5 वाटी तांदूळ घेतला होता, त्याच वाटीने पाणी मी घेतीये। 2.5 वाटी पाणी घालतीये। नॉर्मली आपण तांदळाच्या दुप्पट पाणी वापरतो, पण इथे मी त्यापेक्षा अर्धी वाटी कमी पाणी वापरलं आहे, म्हणजे भात अगदी व्यवस्थित होतो।
खूप जास्त चिकट किंवा मोकळा ही होत नाही। रंग पहा सुरेख वाटतोय। चवीनुसार मीठ घालायचं आहे। वरून कोथिंबीर देखील घालायची आहे आणि यासोबतच 1 चमचा साजूक तूप देखील घालायचं आहे। यानंतर सर्व जिन्नस चांगल्या ढवळून घ्यायचे आहेत। लगेच कुकरला झाकण लावायचं नाही। 1 उकळी आल्यानंतर झाकण लावायचं आहे। उकळी आली आहे, झाकण लावून 1 शिट्टी करून घ्यायची आहे। 1च शिट्टी मी कुकरची करून घेणार आहे। तर इथे पहा 1 शिट्टी कुकरची करून घेतली आहे। गॅस बंद करायचा आहे। 10 मिनिटानंतर कुकर थंड झाला आहे। आता पाहूयात पावटा भात कसा बनला ते। वा वा, मस्त सुगंध खूप छान येतोय। वरून खोवलेला खोबऱ्याचा खीस घालायचा आहे, भरपूर घालायचा आहे। यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तसेच साजूक तूप देखील घालायचं आहे। वा, काय भन्नाट दिसतोय पावटा भात। अगदी परफेक्ट बनला आहे। खूप चिकट किंवा खूप मोकळा नाही। पावटा भात जसा हवा अगदी तसाच तयार झाला आहे। पाहूनच खावासा वाटतोय ना? हो, वाटणारच, कारण बनलाच आहे एकदम झक्कास। तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा पावटा भात। अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितलं आहे। खूप साऱ्या टिप्स पण दिल्या आहेत। मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी DK स्टाईल किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार।